1960चं 11.80 सरासरी प्रति षटकामध्ये आज डे नाईट दुसरा दिवस या स्पर्धेचा तुम्ही पाहताय 4 संघ। ही मॅच आहे ना खूप महत्त्वाची आहे। इथून जो सामना जिंकेल तो पुढे जाईल, इथून जर सामना हरला तर सरळ घरचा रस्ता। पोर्चुगीजांचं त्यांची पूर्ण टीम, त्यांचे कॅमेरामॅन तुम्ही पाहताय। 4 कॅमेरानं ही स्पर्धा टीव्ही स्क्रीन रंगाबिल्ला स्वागत आहे तुमचं। कॅमेरामॅन तुमचं देखील स्वागत। पीसी वरती अंकित पाटील, पंच 3 नामांकित कपिल पारबय, रंजनपाडा सर तुमचं स्वागत आहे। एजी सर वडवली तुमचं स्वागत आहे। मनोजी पवार सर, उत्तर शिव स्वागत आहे। डीजे ऑपरेटर आमचा मित्र तुमचं देखील मनपूर्वक सरच स्वागत। सामन्याला आपण सुरुवात करू। मंडप डेकोरेटर्स चांगली स्पर्धा रंगरंगोटी करण्याचं काम त्यांचा देखील एक खऱ्या अर्थात तुम्ही पाहता। लाईटवाले तुमचं देखील स्वागत। ज्या दानशूर दात्यांना या स्पर्धेला मूल्याचं सहकार्य दिलं आहे तुमचं स्वागत करू। समोर अग्री कट्टा स्वाद घ्या नक्कीच। मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल उडवलाय, पंचचा पहिला बॉल मेस्तामेंग मेन विकेटला फिल्डर टिपलाय जेल। पहिल्याच बॉलवरती अक्षय खाडगे टीमचा कॅप्टन विकेटनं सुरुवात करतोय आणि लागलाय धक्का पहिला। तुम्ही पाहता सागर काटीची विकेट शून्यावरती। आशिष देसुलकरला मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती विकेट आली। सागर काटीची शून्यावरती 59चं टार्गेट समोर आहे आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहता मॅरेथॉन इनिंगची गरज आहे, पार्टनरशिप गरज आहे। जर सामना जिंकायचा असेल तर इथून जो सामना हरेल 365 तेव्हा या स्पर्धेची चर्चा होईल। ज्या ज्या खेळाडू विनायक फॉर्म नसेल बरले ते विचार करत असतील की एवढं मोठं देखणं आयोजन बघून की आम्हाला देखील फॉर्म पुढच्या वर्षी कधी येईल स्पर्धा, आम्ही देखील भरू। बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल तुम्ही पाहता विकेट कीपर कैलासपूरजी देखील बीट झाला, पण डॉट बॉल आशिष नेरुलकर त्याची विकेट महत्वाची आहे। या गोल्डन मॅन अनिकेत मात्र स्वागत आहे तुमचं। गती कमी केली, लेन पीक केली, बॉल चाला पॉइंटच्या फिल्डर चांगली फिल्डिंग एकाच ॲक्शन मध्ये। फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड काय असतं ना, याच्या अगोदर तेजस पाटीलनं जो झेल पकडला पाठमोरी तो लाजवाब आणि त्याच्यानंतर फिल्डिंग जबरदस्त झाली। 4 क्रिया जर तुम्हाला बेस्ट फिल्डरसाठी बॉलवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, तुम्ही फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड याच्यासाठी बेस्ट फिल्डर देखील, त्याच्यासाठी देखील सायकल आहे। राहुलनं कॅच 4 पकडल्यात पण ते या स्पर्धेतून बाहेर झाल्यात, थोडी मिसफिल, याचा फायदा लगेचच 2 रन 2 स्कोर पुढे चाललाय। 3 धावा धावफलकावरती जतीन पाटील सलामीला आलाय, त्याच्या मत करण्यात अपेक्षा टीम सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजे मजकूर हर्षद दादा पाटील, कैवार दादा पाटील, मनोज दादा पाटील, संघमालक स्वागत तुमचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून। फटका उडवला मुस्तामेंग, फिल्डर पॉवर पे चालू आहे, फिल्डर पोहोचला जीशान सैफी, काम तमाम। विकेट आणखीन एक मिळतीये कॅप्टनला आणि जीशान जसा कॅच वरतील तो पोहोचलाय जरूर आणि पकडलाय। प्रोत्साहन देतात तरी मगाही सांगितलं, आता टीमची मीटिंग घेणं तेवढंच मात्र इम्पॉर्टंट आहे। ते संघ मालक आहेत, क्रिकेट 40+ क्रिकेट आज डेव्हलप होत आहे, ते 40+ क्रिकेट खेळतात। नितीन दादा खेळणे असतील एका बाजूला, ते देखील संघ मालक आहेत आणि आता ते उतरल्यात या मॅचमध्ये। त्यांना माहिती आहे प्रोत्साहन देणं, टीमला लीड करणं, त्यामध्ये विकास दादा खेळणे असतील, कलेदादा पोरजे असतील, खूप वर्ष क्रिकेटात त्यानं देखील दिल्यात।
म्हणजे ही एका बाजूला विकेट जातात, पण या मॅच मध्ये बॅटिंग चांगली करायची आहे. शेवटचा बॉल, 5 बॉलमध्ये 3 चांगली बॉलिंग. हलक्या हाताने खेळला, डायरेक्ट हिट झालाय, पण इथे पोहोचलाय. असं वाटलं आशिषला हिट करेल की काय, पण हिट झाला होता पण पोहोचलाय. बघा विकास दादांची तुम्ही रिॲक्शन पाहू शकाल. पंचा सांगतायत की पोहोचलाय की नाही. विकेटची किंमत त्यांना माहिती आहे. आणि अशा रीतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. ॲक्शन रिप्ले, डायरेक्ट हिट आणि 1 ओव्हरच्या खेळच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 59चं लक्ष्य 4. गरीबांचा दाता खऱ्या अर्थात नक्कीच. तुम्ही पाहिला रील ज्याच्यासाठी टाकत नव्हते. अनिकेतने सांगितलं एक रीलमध्ये की आम्ही रील ज्याच्यासाठी टाकतोय की तुम्ही आमचं बघून तुम्ही देखील गोरगरिबांना मदत करा. व्हिडिओमध्ये काही कमाई नसतं मित्रांनो, पण खऱ्या अर्थात तुम्ही पाहता काय देणाऱ्यातला. आणि अन्नदाता सदा सुखी असं विनायक म्हटलं जातं ना, देणारा पाहिजे त्यातून एक व्यक्तिमत्व. घराचे असं म्हटलं जातं ना की पाया मजबूत राहायला घर देखील तेवढंच चांगलं बनतं. जे संस्कार आहेत ना एकनाथ शेठ म्हात्रे, आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता त्यांचे सुपुत्र अनिकेत शेठ म्हात्रे, खऱ्या अर्थानं गोरगरिबांचा दाता, गोरगरिबांना मदत करणारा हा एक युवा टॅलेंट आहे. तुम्ही पाहता अनिकेत शेठ म्हात्रे, स्वागत आहे त्यांचं. एक गुणगुणणारं संगीत तुम्ही पाहता. फटका चांगला बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं, तिकडं फिल्डर आहेत. या बॉलवरती मिळते फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 5 या आकड्यावरती. 55ची गरज आहे 24 बॉलमध्ये. सरासरी 13.75ची वाढली आहे. याचंच कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा, कॅप्टनने धावा खर्च केल्या फक्त 4. जिशान सैफी, पुढचा बॉल, बाटला बॉल स्पर्श, फर्स्ट स्लिपला फिल्डिंग संदीप पाटीलकडे झाली आहे चुकी. बॅकअपला तिकडे तुम्ही पाहता सेकंड रन. पोचलाय वेगानं. सिंगलला डबल मध्ये रूपांतर, 2 स्कोर पुढे चाललाय. 7 धावा स्कोरबोर्ड वरती. 7 रन तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती. 59चा पाठलाग करायचा. P1 मध्ये धावा आल्या फक्त 4. P2 मध्ये किती येतील. जिशान देखील एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर, ज्यात अर्धशतक तुर्बेच्या डे नाईट फॉर्मेट मध्ये आम्ही पाहिलं. या सीझनचं पहिलं आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. या बॉलवरती मिळते फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 8 या कडावरती. 8 रन स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय. 3 फिल्डर तटिया सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. मिड विकेटला एक फिल्डर तैनात आहे. पॉइंट मध्ये तुम्ही पाहता फर्स्ट स्लिप, लेग स्लिप, एक फिल्डर शॉर्ट मिड ऑफ तयार. एक फिल्डर तुम्ही सिली पॉइंटला पाहता. पॉइंटला एक फिल्डर तैनात आहेत. आणि टीमचे संघ मालक देखील मिड ऑफला आहेत. ऑन कार्पेट जमिनीशी गुदगुल्यागेट बॉल चालला लॉंग ऑनला. जोपर्यंत फिल्डर येईल या बॉलवरती मिळते फक्त 1 रन. 1 रननं राहुल तेवढा फरक पडणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण की हेच असेल की आता चान्स घ्यायचा सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजे मजकूरला मोठ्या हिटसाठी. पॉवर प्लेमध्ये किती धावा येतील P1 P2 हे मायना करेल या मॅचचं. येणार 3 षटकामध्ये किती राहतील याच्याकडे लक्ष लागला. आलाय याच पटक्यासाठी चान्स घ्यायचा. आणि आशिष नेरुलकरनं घेतलाय चान्स, पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला पडला जसा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ देखील संपला. लक्ष्य 59चं. P1 P2 मध्ये पॉवर प्ले मध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त
15 ला 2 धक्के. सिद्धेश्वर क्रिकेट संघ तळोजा मजकूर. मोठ्या संख्येने तुम्ही तिथे आई माऊलीच्या दर्शनासाठी, जिथे मेहनत आणि श्रद्धा असते ना तिथे आई एकविरा नक्कीच साथ देते. हे गुणगुणणारं संगीत. डीजे स्वागत आहे तुमचं. जवळत मॅच कडे समीकरण तुमच्या समोर आहे. 18 बॉल 44, 11ची सरासरी 11.80ची होती, ती वाढली 13.75ची. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता तिसऱ्या ओव्हरमध्ये सरासरी चाली आहे 14.36ची. आत्ताच तुम्हाला चान्स घ्यायचा आहे या ओव्हरमध्ये. अक्षयनं बॉलिंग खूप चांगली केली. तो कॅप्टन आहे आणि कॅप्टनला माहिती आहे आता नाही तर कधीच नाही. 365 दिवस पुन्हा एकदा त्यानं त्याच्यावरती जबाबदारी घेतली आहे. आता पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. 5 फिल्डर त्याच्या सर्कलच्या बाहेर. अक्षय त्याच्यासमोर तुम्ही पाहता प्रथम करत कॅप्टनला बॅटाला. पहिल्याच बॉलवरती प्रत्युत्तर. बॉल वेगानं चाललाय. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका कॅप्टननं दुसऱ्या कॅप्टनचं भव्य स्वागत. 4 स्वागत केलंय चौकार. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या मधोमध आलाय आणि पाठवला इनटू द फ्लोट. प्रथम करतचा रॉकेट साला मिड विकेटला. प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा बिग हिट षटकार. गुणगुणणारं संगीत. प्रत्येक अपयशानंतर उठून पुन्हा उभं राहणं हाच खरा नक्की संदेश असतो आणि तेव्हाच तुमच्या आई एकविराचा आशीर्वाद असतो. ती पाठीशी असते आणि आता खरा संघर्ष करायचा या मॅचमध्ये. एका बाजूला पुरस्कर्ते तुम्ही पाहताय नितीनदादा केळी असतील, त्याच्यानंतर आमचे विकासदादा केळी, तर दुसऱ्या बाजूला कैवारदादा पाटील, हर्षदादा पाटील. आडवा बॅटनं खेचला. चाला मिडविकेला फिल्डर आला, त्याच्याकडनं मिसफील्ड. हा दबाव आहे, तडपण आहे, पण तुम्ही जी शानसेपीला पाहता फिल्डिंग स्टँडर्ड जबरदस्त फिल्डिंग वेगानं गेलाय आणि इथे तुम्ही पाहता बॉलला उचललाय. 2 धावा. बॅकअप चेक करू आपण बॉडी लाईन. चला बघा, काही ठिकाणी पडद्याला षटकार आहे आणि काही ठिकाणी लाईन देखील पाडल्यात. चुन्यानं लक्षात असू द्या, त्याला देखील षटकार आहे. ही सूचना आम्ही तुम्हाला देतोय. जिथे पडदा नाहीये तिथे लाईन असेल, षटकार लक्षात असू द्या. चेक करू आपण लगेचच. हे मिसफील्ड ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. बघा 12 मॅन प्लीज, तुम्ही काही बोलू नका. क्लोज आहे. अशा मोमेंटला असे डिसिजन येणं देखील कोणावरती अन्याय होणार नाही. फॉर्च्युन एव्हर्स त्यांचं कॅमेरामॅनला एकदा सल्यूट करणं, कारण की त्यांना जे छाया खऱ्या अर्थात तुम्ही पाहतलाय, जे छाया टीम टिपलेत त्यांचं स्वागत आहे. आणि फॉर्च्युन इव्हेंट्सला मोठं करण्याचं काम आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये बोलतोय की आमचे भावीदादा असतील, कृष्णादादा म्हात्रे असतील, आमचं अंकित असतील, खूप मेहनत त्यांचे कॅमेरामॅन, त्यांचं देखील स्वागत. चला 2च रन आहेत.
2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 27. पुढचा बॉल फटका चांगला फिल्डर तिकडे पोहोचले असते. एकच रन. एका धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती 28 या आकड्यावरती. 14 चेंडू 31 ची गरज आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. 2 बॉलमध्ये एखादा मोठा इस तो चान्स घेणार का? आशिष नेरुलकर स्वर्गीय जीवाय 11 टीमचा एक जबरदस्त क्रिकेटर. त्यानं घेतलाय चान्स. त्याच्या मधोमध आला आणि पाठवला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला आणि किनेक आशिष नेरुलकरचा धमाका षटकार. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ आयोजित कुठारीची तुम्ही स्पर्धा पाहिली. ज्या स्पर्धेमध्ये लागोपाठ 4 बॉल 4 षटकार आशिष नेरुलकरनं ती व्हिडिओ देखील अपलोड आहे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. ती व्हिडिओ पहा. आशिष नेरुलकर सर्च करा. त्याची बॅटिंग लगेच येईल. आशिष नेरुलकरमध्ये दमखम आहे आणि तो मोठे मारू शकतोय. या षटकाराच्या बरोबरीनं धावा फलकावरती 34 या आकड्यावरती. 13 बॉल 25 अजूनही गरज आहे. मोठ्या हिटसाठी जाणार जरूर आशिष. पण याच्यानंतर कैलास पोरजीची गोलंदाजी खूप वर्षाचा अनुभव आहे. त्याची ओढ देखील जबरदस्त आहे. शेवटचा बॉल फटका फसला. फर्स्ट टीमला फिल्डर टिपला जेल. आशिषची अशा क्षणाला विकेट गेली आहे. खतरो की घंटी. विकेट नंबर 30 मैदान सोडतोय आशिष नेरुलकर बाद. राजेंद्रदा म्हात्रे यांचे जे दोस्ती आहेत 3 दिवस ट्रिपला जातात. त्यांच्याकडनं 2,500 रुपयाचं 5,000 रुपयाचं धनराशी स्वागत आहे तुमचं. समीकरण तुमच्या समोर आहे. 12 मध्ये 25 अजूनही हव्यात. मधुकर पाटील मैदानामध्ये पण सेट बॅट्समन आशिषची विकेट शेवटच्या बॉलवरती ती मिळती अक्षय गाडगेला. तिथे खतरो की घंटी. इथून मॅच टर्न होईल का? हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट आहे आणि एक षटक फेकण्यासाठी गोलंदाज कैलास पोरजी लजन क्रिकेटर. खूप वर्ष क्रिकेटला दिलीत. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसरसाठी 16 प्रीमियर लीग फॉर्च्यून इव्हेंट्स बाय. तुम्ही ही स्पर्धा अनुभवता. 4 अँगलनं तुम्ही पाहताय. हे 4 कॅमेरामॅन टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जातं. दर्जेदार स्पर्धा. 12 बॉल 25. या ओव्हरमध्ये धावा किती येतील? या ओव्हरमध्ये जर बॅटिंग करणार टीमच्या बाजूनं येतील का मोठे हिट? की 3 डॉट बॉल विकेट. स्पीड अप करा प्लीज प्लीज. फिल्डिंग करणार टीम गावदेवी धरणा. स्पीड अप करा दादा प्लीज.
मॅच महत्वाची अशा क्षणाला, पण वेळ देखील तेवढाच महत्वाचा आहे. पुढचा बॉल, फटका चांगला बॉल चालवला होती कार्पेट. या बॉलवरती मिळते सिंगल. आता हे बॅटल रंगतदार होईल विनायक. एका बाजूला एसीसी रोहिंजांसाठी कित्येक वर्ष क्रिकेट देखील सोबत चालू केला असावा मधुकर पाटील, आणि त्याच्या समोर जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर कैलासपूरजी. हे बॅटल रंगतदार आहे, एकमेकांसमोर येतात तेव्हा मजा येते. हे मायबाप प्रेक्षकांना या मॅच मध्ये कोण कोणावरती बारी होईल. दोन्ही लेजन एकमेकांसमोर भरपूर वर्ष गावासाठी क्रिकेट आता प्रीमियर लीग खेळतात. फटका बघा, बारी बारी सबसे बारी. मधुकर पाटील स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन लॉंग ऑफ. हे बॅटल रंगतदार ठोकला. मधुकरचा पहिला रॉकेट षटकार. हे सांगतोय मेहू डॉन, जवळचे संबंध तेवढेच आहेत. एकमेकांसमोर कित्येक वर्ष क्रिकेट, पण आता प्रीमियर लीग. मधुकर पाटीलचा धमाका. गती कमी केली ऑन कार्पेट. बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेने, तिकडे फिल्डर तैनात आहेत. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. 42 धावा, 9 चेंडू 17 ची गरज आहे. प्रथम गरज टीमचा कॅप्टन आहे, त्याच्यावरती देखील जबाबदारी आहे. ऑन द कार्पेट, व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला वेगानं चाललाय चाललाय आलाय. दमदार, दर्जेदार, रुबाबदार, शानदार. प्रथम गरजचा 4-4. संगीत 8 बॉल 13. युमेसाडा फडटली असता उद्ध्वस्त. इथून मॅच टर्न होईल का. विकेट मिळतीये प्रथम घरची, कॅप्टनची विकेट, आणि मिळतीये कैलास पूरजियाना. या डेंजर मंगेश पाटील मैदानामध्ये आलाय. 7 बॉल 13. या बॉलवरती किती धावा येतील, शेवटच्या ओव्हरमध्ये राहतील किती. सामना तेवढाच महत्वाचा आहे या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय अपील 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 जोरदार. लाईक वी फोर विकेट. आणि आता समीकरण 8-13चं ते बनलंय 6-13.
हे 6 बॉल खूप काही सांगून जातील. इथून जर सामना गमावला ज्या टीमनं तर सरळ घरचा रस्ता. एका बाजूला खूप वर्षाचा अनुभव पणाशी लावून मधुकर पाटील, त्याच्यावरती सर्व काही आहे. जीवन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती, त्याच्यावरती पूर्ण भरोसा. पण समोर मधुकर पाटील आणि स्पॉन्सरसाठी देखील बाईक देखील आहे. मालिकावीरसाठी बाईक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज एकनाथ शेट, दत्तू शेट म्हात्रे यांच्याकडनं देण्यात आले. स्वागत आहे तुमचं. पवन गायकवाड आलाय 6 मध्ये 13ची गरज. मधुकर पाटील अनुभवाची शिदोरी तापपणा लावावी लागेल. ये पुराना चावल है, जितना कुकर में आप फ्राई करेंगे उतना टेस्टी लगेगा. फटका चांगला आहे. या बॉलवरती डबलचा ट्राय केलाय, स्ट्राईक हवी आहे आणि इथे तुम्ही पाहताय दुसरी धाव धोक्याची घंटा. आणि आता पोचल्यात का, बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, हे प्रश्न तर सर्वांच्या मनात निर्माण झालेत. पण लगेचच इथे दूध का दूध, पाणी का पाणी. चला विकेट, मधुकर पाटीलची विकेट. मनीष दादा म्हात्रे हे आमचे शाळेतील मित्र आहेत. 5वी पासून, इयत्ता 5वी पासून आम्ही एकत्र होतो. त्याच्यानंतर ते पापडीच्या पाडला शाळेत आले. स्वागत आहे. मेट्रोमध्ये ते सुपरवायझर आहेत, चांगली पदवी आहे. स्वागत आहे तुमचं. समीकरण जाऊया मॅचकडे. 5 बॉल 12ची गरज आहे आणि या मॅचचं भवितव्य एका बाजूला जितू पाटील तर दुसऱ्या बाजूला संकेत पावशे. संघर्ष वाटेला येत असतं. आजचं संघर्ष उद्याचं सामर्थ्य आहे आणि हा संघर्ष, ही मात्र मेहनत या मॅच मध्ये करायची जितूला. यू मैसा डेफिनेटली फ्लडोम विकेट अशा क्षणाला आणखीन घेतली आहे. विकेटचं बटन. सात विकेट, 4 बॉल 12चं समीकरण. रमेश तरे मोबाईल आता आणलाय त्याने, काय शॉर्ट सिलेक्शन शोधत असेल गुगलवरती. गुगलवरती सर्व माहिती येते. रमेश तरे हेच वाटत की फिल्डर पाहिले कुठे फटका मारायचा. नाही, कधी कधी होतं. रमेश दा तर एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. एकाच टीम मध्ये ते खेळतात. ओम नन्मेश्वर गावदेवी किरवली टीम, त्यांचे 2 सुपुत्र वेदांत कल्पेश ते देखील मॅच पाहत असतील. इथून जर सामना जिंकला तर खऱ्या अर्थानं हिरो बनण्याची संधी आली आहे रमेश तरेला. 4 बॉल 12चं समीकरण. सामना अजून संपला नाहीये मित्रांनो. उत्कंठा लागली आहे प्रेक्षकांना की मॅच जिंकेल कोण. जिथे एक सामना स्वर्गीय तात्याशेठ भोईर प्रतिष्ठान तुर्बे, विकी शेठ भोईर पुरस्कर्ते नाथ फक्त एकच बैलगाड्या शर्यत 2 मधून एक सामना त्यांनी जिंकला. जो इथून जिंकेल तो त्यांच्यासोबत खेळणार आहे. कॅप्टन बारक्या, तुम्ही देखील उपस्थित राहा टॉस साठी प्लीज. वरती गेलाय विकेटची चान्स पकडलाय. आता रमेश तरे आल्या पावली बागारी.
हॅट्रिक बॉल. समीकरण आता 3-12. कोणाचे वाचतील 12, पण 3 मध्ये 12 हव्यात या मॅच मध्ये. बारक्या पोरजी कॅप्टन प्लीज आपण या टॉस साठी उपस्थित आहे, लक्षात असू द्या. सामना जिंकणार कोण याच्याकडे लक्ष लागलाय, याची उत्कंठा सर्व प्रेक्षकांना. 2 सामने हितवी अँड रोदिना एंटरप्राइजेस श्री दुर्गा माता एकता 11 रोहिन झोन पुरस्कर्ते धीरजदा पाटील परागदादा पाटील त्याच्या टीमनं 2 जिंकले सामने. ₹20,000 जर हा सामना विलास पाटीलला जिंकवला तर एकनाथ शेठ म्हात्रे आणि कैवार दादा पाटील. पण आता सर्व काही विपरीत आहे. 2 बॉल 11ची गरज आहे. 10 जरी काढल्या तरी सुपर ओव्हर पाहायला भेटेल का? सुपर ओव्हर समीकरण बघा तुम्ही कुठे होतं, जिथे 10 मध्ये 18, 8-13ची मॅच शेवटच्या क्षणाला आली आहे. 2-11 नाराज आहेत, निराश असतील. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय पूर्ण खिलाडू कक्षामध्ये शांती. सामना जिंकेल कोण? संकेत पावशे हिरो बनण्याची संधी आली आहे तुला. अशा संध्या प्रत्येकाला कमी येतात, पण इथे हिरो जर बनला तर चर्चेची बाब राहील या स्पर्धा मध्ये. संकेत पावशे, जिशान सैफी वन विकेटला चांगला फिल्डिंगचा दर्जा. कैलासदादा पोरजीला तुम्ही पाहता फिल्डिंगचा 2 विकेट. त्यानंतर आमचे राजकुमार पाटील लॉंग ऑफला फिल्डर आहेत, एक फिल्डर कव्हरला. चला फिल्डिंग करणार टीम प्लीज, मॅचचा रिदम तोडू नका बघा, लक्षात असू द्या प्लीज. फास्ट केला. या बॉलवरती किती येतील? पुढचा बॉल. हो कैला तुम्ही पाहता हा बॉल खूप चांगला. विकास दादानं बॉल अडकवला. इथून जर विकास दादानं बॉल सोडला असता तर सरळ सीमारेषेच्या इथे गेला असता 4. आता पूर्णपणे 1 बॉल 11. एखादा चमत्कार. असे चमत्कार कधी होत आहेत, पण असे कमी पाहायला भेटतात. होईल का चमत्कार? मॅच पुन्हा ऑन होईल का याच्याकडे लक्ष. ॲक्शन रिप्ले. विकास दादा टीम मध्ये आले. राहुल लगेचच सामना बघा. संघ मालक खेळतायत जेव्हा प्रेशर आणि टीमला लीड करायचं असतं हे दाखवलंय. विकास दादा खेळणे असतील, आमचे कैलास दादा असतील, स्वागत आहे. शेवटचा बॉल. फुल टॉस आला होता, वाईड बॉल. पण इथे तुम्ही पाहताय काय, इथे बघा हे प्रेशर आहे. जर एकनाथ शेठ मागे जर फिल्डर लावला नसता ना तर मॅच ऑन झाली असती. आज चमत्कार असं वाटलं कमी होत आहेत, इथे झाला असतं असं वाटतंय बघा. ओरडले खऱ्या अर्थानं विकास केळी हे दबाव आहे. तो हसला देखील, त्याला माहिती आहे मी चूक केली, एवढी चांगली गोलंदाजी केली, पण आता अशा क्षणाला मी असं केलं पुन्हा एकदा मॅच होईल असं वाटलं. एक बॉल 9ची गरज. स्पीड अप करा प्लीज. स्पीड अप करा प्लीज. 1 बॉल 9. उंच गेलाय आणि बॉल तुम्ही पाहताय फिल्डरच्या हातामध्ये. सामना जिंकला. गावदेवी दादा टीमनं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टीम. सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजे मजकूर, संघ मालक कैवारदादा पाटील, हर्षदादा पाटील. तुम्ही या स्पर्धेमध्ये फॉर्च्यून एव्हरेज बाय वार्ड नंबर 1 सोलागाव प्रीमियर लीग मध्ये संघ मालक म्हणून खऱ्या टीम लीड केली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देऊ. सोलागाव प्रीमियर लीग येईल. या मॅच सामना मॅच तुमच्या समोर. सव्वीस धावा आणि 2 विकेट. अष्टपैलू कामगिरी करणारा कैलास पोरजी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या कैलासदादा पोरजी यांना देऊयात मॅन ऑफ द मॅचची आकर्षण ट्रॉफी. हार्डलक बॉयज. श्री सिद्धेश्वर क्रिकेट संघ तलोजे मजकूर, संघ मालक कैवारदादा पाटील. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. हर्षद असतील, मनोजदादा पाटील, आमचं महेंद्र. शुभेच्छा अमर पाटील, तुम्हाला देखील शुभेच्छा पुढच्या. काल खऱ्या अर्थानं जल्लोष झाला, पण आज थोडे तुमचे चाहता वर्ग निराश असतील. काही हरकत नाहीये. चला ही स्पर्धा पुढच्या वर्षी येईल, आपण नक्कीच प्रयत्न करा.
शुभेच्छा तुम्हाला. या लगेच दादा दिनेश दादा पाटील आमचे बंधू सरांना इन्व्हाइट करू. लगेच ते मात्र टॉस करतील. चला धन्यवाद. तर कॅश प्राइज झालंय. कैलास पोरजी यांनी सामना टर्न केला. त्यांच्यासाठी SS ट्रान्सपोर्टचे सर्वा संदीप शेठ पाटील संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये आणि सोबत अंतिम ओव्हर्समध्ये धावा डिफेंड केल्या जीवन गायकवाडसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. खरं तर या मॅचमध्ये पवन गायकवाड माफ करा, जितका विजयाचा शिल्पकार कैलास पोरजी राहिला तितकाच पवन देखील राहिला, ह्यात शंकाच नाही आहे. कारण की अंतिम टप्प्यामध्ये जिथे धावा डिफेंड करायच्या होत्या त्या धावा डिफेंड करण्यासाठी पवननं मात्र जिकिरीचे प्रयत्न केले आणि सामना जिंकला. 500 रुपयाचं कॅश प्राइज संदीप शेठ म्हात्रे SS ट्रान्सपोर्टचे सर्व यांच्याकडनं आणि 500 रुपये आलेत ते कैलास पोरजी यांच्यासाठी देखील. जरूर दोन्ही खेळाडूंशी आपण थोडीशी चर्चा देखील करू आणि आपण टॉस देखील सर्वप्रथम करूया. आणि पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. मी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित आमचे काईवारी शेठ पाटील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेट. एज हे फक्त नंबर आहे हे पुन्हा दाखवून दिलं ते कैलास पोरजी यांनी. वयाचे 40 ओलांडले. आता बरेचसे खेळाडू 40+ मध्ये खेळत आहेत, परंतु ह्या पट्ट्यानं सांगितलं की अजून देखील मी रेग्युलर क्रिकेटच्या गोलंदाजांना तोड फोडू शकतो. हे बॅटिंग देखील करतात आणि गोलंदाजी देखील अचूक आपल्याला पाहायला मिळतंय. वेल प्लेट. जबरदस्त खेळ केला. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते संदीप शेठ म्हात्रे SS ट्रान्सपोर्टचे सर्व आणि ज्यांचं ATM नेहमीच खुलं राहतंय त्यांच्याकडनं हे कॅश प्राइज. अभिनंदन कैलास दादा. जबरदस्त ही स्पर्धा. कसं फील होत आहे जरूर थोडक्यात आपण बाईटमध्ये ऐकूया की ज्या पद्धतीनं खेळायला पहिली मॅच गमावली होती त्यानंतर मॅच जिंकायची होती आणि ज्या पद्धतीनं आपल्या संघाचा देखील खेळ राहिला आहे त्याविषयी काय म्हणशील आणि कशा पद्धतीनं कॉम्बिनेशन दुसऱ्या मॅचमध्ये बसवलं. प्रथम तर मी सोलागाव प्रीमियर लीग फॉर्च्यून इव्हेंटला यांचा आभार मानेन, कारण की बरेच वर्षानंतर ही आपली वार्ड क्रमांक 1 नंतर ही फॉर्च्यून इव्हेंट ही दुसऱ्यांदा ही लीग होते आणि त्याचं श्रेय सगळा विशाल म्हात्रे आणि त्यांचे सहभागी एकनाथदा वगैरे असेल किंवा फॉर्च्यून इव्हेंट ऑल ऑफ आणि सोलागावांनी पण सपोर्ट केला आहे, पूर्ण टीमनी सपोर्ट केले आहेत आणि सगळे इथे खेळतात. मी एवढंच बोलेन त्यांना का चांगले केला, कोणाला काय रागदोष मानू नका. क्रिकेट आहे, गेम होणार, समोरासमोर एका आपलेच खेळाडू येतील, पण आपण समजून घ्या आणि खेळत राहा. आणि एकंदरीत आपल्या टीमविषयी काय म्हणशील, ज्या पद्धतीनं पवननं देखील धावा डिफेंड केला त्याविषयी काय म्हणशील. अरे का बोलायचं काय तर कॉन्फिडन्स सगळ्यांनाच आहे, पण बॉलर 7 बॉलर आहेत त्याच्यामुळे बॉलिंग कोणाला द्यायची. पहिली मॅच पण आमची चांगली झाली. आत्ता वाटत होतं का 8 रन्स होत्या. बारके जर 4-4 जीवदान भेटतात त्याला एका मॅचमध्ये आणि तो जर आऊट झाला असता आम्ही कमबॅक पण केला असता. 100% आम्ही मॅच पण जिंकली असती. पण क्रिकेट आहे, नाही बोलू शकत, कारण की जो चांगला गेला त्यालाच यश देतो देव. नक्कीच. आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज. अभिनंदन आणि नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा. सर्वप्रथम आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज मी विनंती करतो पहिले टॉस करूया. या चला अक्षय या, पहिल्यांदा आपण टॉस करू. मी विनंती करतो आमच्या एकनाथ शेठ म्हात्रे यांना, उद्योजक सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. महत्त्वाची मॅच.